लक्ष्मणजी सानप व हर्षलजी कोठावदे यांचा परिचय करून देत आहे शांत सुस्वभावी अरविंदजी चौधरी। लक्ष्मण शंकर सानप हे आता आपल्यासमोर बसलेले आहेत। हे एक आदर्श शिक्षक आहेत आणि म्हणून आपल्या मंडळाने त्यांची निवड पुरस्कारासाठी केलेली आहे। ते क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या नूतन मराठी प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत। त्यांचं शिक्षण BA BEd इंग्रजी विषयात आहे। इंग्लिश विषय शिकवताना ते फोनेटिक लँग्वेजचा प्रयोग विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी करतात। तसेच मुलांच्या रोजच्या व्यवहारात इंग्रजी संवाद व्हावा म्हणून प्रयत्न करतात। शाळेच्या इतर कामाबरोबरच विद्यार्थ्यांना समाजामध्ये एकमेकाशी साधा संवाद साधता आला पाहिजे इंग्रजीमध्ये, म्हणूनच ते त्या मुलांसाठी खास ट्रेनिंग देतात। आताच्या काळानुसार बदललेल्या शिक्षण पद्धती आणि लर्निंग मेथड याचा वापर करून ते व्हिडिओ, यूट्यूब, ऑनलाईन या तंत्रज्ञानाचा वापर करतात। आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचे राष्ट्र घडवणारे नागरिक असतात या जाणीवेतून त्यांचे प्रयत्न सुरू असतात। त्यांची अशी दखल घेऊन रोटरी क्लबने त्यांना नॅशनल बिल्डर अवॉर्ड असे, बिल्डर मीन्स बिल्डिंग ऑफ द नेशन बिल्डिंग, त्याच्यामध्ये शिक्षकांचा जो सहभाग असतो त्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झालेली होती। या वर्षीच्या आपल्या महानगरपालिकेतर्फे जो शिक्षकांना पुरस्कार दिला जाणार आहे त्याच्यातही त्यांची निवड झालेली आहे। त्यावरून आपल्या मंडळाने सुद्धा त्यांची जी निवड केली ती किती सार्थ आहे हे आपल्याला सांगता येईल। आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यांच्या शाळेतील मतिमंद मुलांचा शोध घेऊन त्यांना स्वतंत्र मार्गदर्शन ते करतात आणि त्यांना हुशार विद्यार्थ्यांच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे खास प्रयत्न सुरू असतात। सेवा अंतर्गत प्रशिक्षण, तज्ञ मार्गदर्शन अशा सुद्धा खात्यात त्यांच्या खात्यात जमा आहे। मुलांचे आरोग्य सुदृढ व्हावे म्हणून ते क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा सहभागी असतात। विशेष म्हणजे गोदावरी स्वच्छता अभियानात त्यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा सहभागी करून घेतले होते। आता आपण असं पाहिलंय की पूर्वी नाशिक खूप लहानसं गाव होतं, तिथे एवढा ट्रॅफिकचा त्रास होत नव्हता। आता आपण जर सगळीकडे पाहिले तर ट्रॅफिक हा एक आपल्याला मोठा प्रॉब्लेम असतो, तसाच तो शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही असतो। म्हणून विद्यार्थ्यांना वाहतूक आणि रहदारीचे नियम कळावे आणि विद्यार्थ्यांनी सेफ अशा प्रकारे रस्ता कसा क्रॉस करावा किंवा रहदारीचे नियम कसे पाळावेत त्याची माहिती सर त्यांच्या विद्यार्थ्यांना देतात। विद्यार्थ्यांना बस, रिक्षा यांचा वापर करावा लागतो, त्यात रस्ता क्रॉसिंग करणे अवघड जाते। त्या दृष्टीने हे त्यांचं शिक्षण अतिशय उपयोगी आहे असं मला वाटतं। अशा शिक्षकाचा आपण आता आज पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत। बागेतील पानाफुलांची काळजी घेतो माळी मंडळी सत्कारासाठी हवी आहे हो तुमची जोरदार ताली, जोरदार ताली। फोटो